मी आज वेगळं काहीतरी बोलत आहे. मी आजारी असल्यामुळे मला एक आमच्या घरी शेजारी बाई भेटायला आल्या आणि त्या मला म्हणाल्या, काय हो ताई, तुम्ही मला हास्य योगाला जाताना दिसत नाही आणि बाहेर कुठेही दिसल्या नाही, म्हणून मी तुम्हाला भेटायला आले. तेव्हा मी तिला काय भारुडातून सांगते, काय सांगू शेजारीन बाई, काय सांगू शेजारीन बाई, मला बरंच वाटत नाही, मला बरंच वाटत नाही. हात आणि पाय माझे दुखते हो फार, हात आणि पाय माझे दुखते हो फार. शिरा करून आणा माझ्यासाठी सव्वा शेर. मला बरंच वाटत नाही, काय सांगू शेजारीन बाई, मला बरंच वाटत नाही. पहा तर मी बाई झाले हो कशी, मी आजारी म्हणून बारीक झाली ना. पहा तर मी बाई झाले हो कशी, पाच टॉनिक मिळून आणा माझ्यासाठी एक शिशी, पाच टॉनिक मिळून आणा माझ्यासाठी एक शिशी. काय सांगू शेजारीन बाई, मला बरंच वाटत नाही, कसा जाईल वाटते बाई मला हो वेळ. पाच डझन आणा हो माझ्यासाठी केळ, पाच डझन आणा हो माझ्यासाठी केळ. मग ती शेजारी बाई पण खूप हुशार असते आपल्या दयाताईंसाठी. मग तिला वाटते एवढं सगळं हिला आणून देण्यापेक्षा मी एक चांगला सल्लाच देते. मग ती काय बोलते बघा, हास्य योगा कर काही रोज थोडा थोडा, हास्य योगा कर काही रोज थोडा थोडा, हास्य योगा करून होईल तुझा आजारच बरा, हास्य योगा करून होईल तुझा आजारच बरा. मग मलाही तिथे बोलणे पडते आणि मी रोज एका गार्डनला जाऊन हास्य योगा करायला लागते आणि खरोखरच मला बरे वाटायला लागते. आपल्या हास्य योगाची कमालच आहे अशी.